भंडारा शहर की आंगनवाड़ियों की बदहाली अब मासूम बच्चों की सुरक्षा के लिए बड़ा खतरा बनती नजर आ रही है। शहर में कुल 52 आंगनवाड़ी केंद्र हैं, लेकिन इनमें से 44 केंद्र आज भी किराए के कमरों में चल रहे हैं। हैरानी की बात यह है कि 20 आंगनवाड़ी केंद्रों में बच्चों के लिए शौचालय की सुविधा तक उपलब्ध नहीं है। ऐसे में छोटे बच्चों को प्राकृतिक जरूरतों के लिए खुले में जाने की नौबत आ रही है। वहीं 6 अगस्त को आंगनवाड़ी परिसर में एक मासूम बच्ची के साथ हुई कथित अत्याचार की घटना के बाद बच्चों की सुरक्षा को लेकर प्रशासन पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। इन तस्वीरों को देखकर आपको किसी जर्जर और पुरानी इमारत का एहसास हो सकता है, लेकिन यह कोई खंडहर नहीं बल्कि भंडारा शहर की आंगनवाड़ियां हैं। जिस उम्र में बच्चों को सुरक्षित माहौल, स्वच्छता और बेहतर सुविधाएं मिलनी चाहिए, उसी उम्र में ये मासूम बदहाल व्यवस्था के बीच पढ़ने को मजबूर है। भंडारा शहर में कुल 52 आंगनवाड़ी केंद्र हैं। इनमें से 44 आंगनवाड़ियां किराए के कमरों में संचालित हो रही हैं। किराए की जगहों में पर्याप्त स्थान की कमी के साथ साथ शौचालय और सुरक्षा जैसी बुनियादी सुविधाओं का भी अभाव सामने आया है। सबसे गंभीर बात यह है कि 20 आंगनवाड़ी केंद्रों में बच्चों के लिए बाथरूम की सुविधा ही नहीं है, यानी 3 से 6 साल के मासूम बच्चों को प्राकृतिक जरूरतों के लिए खुले स्थान का सहारा लेना पड़ता है। एक तरफ बच्चों को स्वच्छता का पाठ पढ़ाया जाता है, शौचालय के इस्तेमाल की आदत डालने की बात कही जाती है, लेकिन दूसरी तरफ आंगनवाड़ी में ही शौचालय की सुविधा नहीं है। सवाल यह है कि आखिर इन मासूमों को बुनियादी सुविधाएं कब मिलेंगी? आपण बघितला तर भंडारा शहरात 52 अंगणवाडी आहेत. त्यातून 44 अंगणवाड्या हे भाड्याच्या घरात आहेत आणि त्यातूनही 20 अंगणवाड्यात संडास बाथरूमची सोय आहे नाही आणि हे भाड्याच्या घरात असून सुद्धा तिथे संडास बाथरूमची सोय नाही. आज आपण बघितला तर भंडारा शहरात एक 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि तो अत्याचार यामुळे झालेला आहे कारण त्या अंगणवाडीमध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. त्याकरिता तिला बाहेर जावं लागला आणि बाहेर गेल्यामुळे तो हा इतका मोठा अत्याचार आज त्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर आहे. आज आपण बघितला तर भंडारा शहरात 2016 पासून भाजपची सत्ता आहे. केंद्रात सुद्धा सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा सत्ता आहे. तीनही जागेत सत्ता असून सुद्धा भाजप फक्त रस्ता, नाली आणि गटर योजनेमध्ये कसा आपल्याला कमिशन मिळता येईल याकडे लक्ष देत आहे. पण आज आपण बघितला तर ते अंगणवाडी कडे लक्ष देत नाही आहेत. आज आपण बघितला तर 20 अंगणवाडी हे भाड्याच्या घरात आहेत, पण नगरपालिकामध्ये जागा असून सुद्धा नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर आमची हीच मागणी आहे की भंडारा शहरात जितके पण अंगणवाडी हे भाड्यातत्वावर आहेत, सगळे जागेत नगरपालिकाने स्वतःच्या अंगणवाडी बनवून तिथं शौचालयाची व्यवस्था करू, जेणेकरून आपल्या भंडाऱ्याच्या लोकांवर अत्याचार नाही होता त्यांना सुखसुविधा मिळेल. आमच्या प्रकल्पामध्ये शहरी प्रकल्प आहे, बाधित प्रकल्प. त्याच्यामध्ये एकूण 105 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी भंडारा नगर परिषद क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये एकूण 52 अंगणवाड्या कार्यरत आहेत 2 विटा अंतर्गत. त्याच्यामध्ये 44 अंगणवाड्या आहेत भाड्याच्या इमारतीमध्ये राहतात आणि इतर शासकीय इमारतीमध्ये आहेत. आणि यामध्ये सोयीसुविधेसाठी आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकेला सूचना दिलेल्या आहेत की बा ज्या ठिकाणी संडास बाथरूम आहे, जे भाड्याचा जो GR आहे 13 ऑगस्ट 2023चा जो GR आहे, त्या GRच्या अनुषंगाने स्क्वेअर फूटनुसार इमारत शोधावं आणि ज्या ठिकाणी संडास बाथरूम आहे त्या ठिकाणीच घ्यावं अशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु काही ठिकाणी जर उपलब्ध होत नाही, कारण आमचं जे एरिया आहे तो स्लम एरिया आहे, दाट वस्तीचा एरिया, तिथे जर भाड्याची इमारत मिळत नाही, अशा काही सेविकेने सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी इमारत मिळत नाही, त्याच्यामुळे काय करावं लागेल. अशा ठिकाणी आम्ही जागेचा शोध घेऊन तसा प्रस्ताव नगर परिषद दिलेला आहे आणि नगर परिषदेने एकूण 11 नवीन अंगणवाडीचा प्रस्ताव आम्हाला दिलेला आहे, अर्ज पाहून दिलेला आहे. तो प्रस्ताव आता आम्ही DPCला सादर केलेला आहे. फक्त त्यांची यादी फायनल झाल्यानंतर आणि एस्टिमेट झाल्यानंतर या 11 ठिकाणी नवीन अंगणवाडीच्या प्रस्तावासाठी कारवाई होऊ शकणार आहे. तसेच 4 ज्या दुरुस्ती करणाऱ्या ज्या अंगणवाड्या आहेत त्याचा पण 2.5 लाखाप्रमाणे नगर परिषद आम्हाला एस्टिमेट आलेले आहे, ते सुद्धा DPCला आम्ही सादर करणार आहोत, जेणेकरून सगळ्या अंगणवाडीमध्ये सोयीसुविधा मिळायला पाहिजे. आणि सर्व अंगणवाडी सेविकांना सूचना दिलेल्या आहेत की सगळ्याच अंगणवाडीमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी नसेल, खास करून शौचालय आणि स्नानगृह, त्या ठिकाणी तात्काळ ती व्यवस्था उपलब्ध करून घ्यावी आणि नसेल तर ती इमारत शोधावी, त्या ठिकाणी शिफ्ट करावी. नाहीतर मग जवळच्या नजीकच्या अंगणवाडीमध्ये ती अंगणवाडी शिफ्ट करावी. इसी बीच 6 अगस्त को आंगनवाड़ी परिसर में एक मासूम बच्ची के साथ हुई कथित अत्याचार की घटना ने पूरे शहर को झकझोर कर रख दिया। घटना के बाद आंगनवाड़ियों में बच्चों की सुरक्षा का मुद्दा एक बार फिर सामने आया है। अगर बच्चों को प्राकृतिक जरूरतों के लिए आंगनवाड़ी से बाहर जाना पड़े
तो उनकी सुरक्षा की जिम्मेदारी आखिर किसकी होगी? क्या आंगनवाड़ी परिसरों में पर्याप्त सुरक्षा व्यवस्था है? क्या बच्चों की आवाजाही पर नजर रखी जाती है? और सबसे बड़ा सवाल, बच्चों के लिए जरूरी बुनियादी सुविधाएं उपलब्ध कराने में प्रशासन इतने वर्षों से नाकाम क्यों रहा? इन तमाम सवालों को लेकर कांग्रेस नेता नाना पटोले ने भी प्रशासन को घेरा है। बघा, हे शासनाचं फेल्युअर आहे. लहान मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. अंगणवाडी सारख्या गोरगरिबांच्या मुलामुलींना शिकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळात केली गेली होती. पण आता अलीकडच्या काळामध्ये त्या अंगणवाड्या त्या काळात बांधल्या होत्या त्या सगळ्या पडल्या. आता या सगळ्या किरायाच्या घरात या सरकारने भरवायला व्यवस्था केल्या, पण तिथं ते व्यवस्था नाही, तिथं बाथरूम नाही आणि जवळपास एकूण अंगणवाड्या भंडारा शहरात 52 आहेत आणि 44 अंगणवाडीची दुरावस्था आहे. मी स्वतः याचा पाठपुरावा सरकारमध्ये करतो आणि या अंगणवाड्यांना नवीन बांधून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न मी स्वतः करेन. भंडारा की आंगनवाड़ियों की यह बदहाली सिर्फ सुविधाओं की कमी का मामला नहीं है, बल्कि यहां आने वाले सैकड़ों मासूम बच्चों की सुरक्षा और सम्मान से जुड़ा गंभीर सवाल है। 6 अगस्त की घटना के बाद क्या प्रशासन अब जागेगा? क्या आंगनवाड़ियों को सुरक्षित इमारत, शौचालय और अन्य जरूरी सुविधाएं मिलेंगी? अब निगाहें प्रशासन की कार्रवाई पर हैं, क्योंकि सवाल सिर्फ आंगनवाड़ी की इमारत का नहीं बल्कि उन मासूम चेहरों की सुरक्षा का है जिनका भविष्य इन्हीं आंगनवाड़ियों से संवरना है।